अवघा देश गेली 500 वर्ष ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होता तो मंगलमय क्षण अगदी समीप येऊन ठेपला आहे। अयोध्येतल्या रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भव्य मंदिरात आज दुपारी 12:20 शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत। काशीच्या डोम राजासह 15 जण प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानाचे यजमान असतील। प्राणप्रतिष्ठेपूर्वी मंगलध्वनी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये विविध राज्यातल्या 50 वाद्यांचा समावेश आहे। संपूर्ण अयोध्या नगरीत रामनामाचं स्मरण आणि जयघोष सुरू आहे। जगभरातून रामभक्तांची मांदियाळी अयोध्येकडे लोटली असून वातावरण राममय झालं आहे। ऐतिहासिक अशा या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातील सर्व प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक समूहांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। विविध आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींसह देशभरातील समाजाच्या सर्व स्तरातील लोकही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। हे अनुष्ठान काशीच्या प्रख्यात वैदिक आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली 121 वैदिक आचार्यांच्या उपस्थितीत संपन्न होईल। 150हून अधिक परंपरांचे संत धर्मगुरू यात सहभागी होतील। विविध क्षेत्रातील मान्यवर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत। भवन आए हैं भुवन के नंदन, वंदन वंदन है अभिनंदन। हमारे पूर्ण हुए हैं काम, बना है भव्य प्रभु का धाम, मिला व्याकुल मन को विश्राम। अयोध्या लौटे हैं श्री राम, अयोध्या लौटे हैं प्रभु राम, अयोध्या लौटे हैं श्री राम, अयोध्या लौटे हैं प्रभु राम, अयोध्या लौटे हैं श्री राम, अयोध्या लौटे हैं प्रभु राम, अयोध्या लौटे हैं श्री राम, अयोध्या लौटे हैं।